खूप शुभेच्छा। आणि नवीन वर्ष आणि हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडवा म्हटलं तर आठवते गिरगावची शोभायात्रा। आणि आज आपण गिरगावलाच आलेलो आहोत आणि ही शोभायात्रा पाहणार आहोत। तर या शोभायात्रेमध्ये नक्की काय काय पाहणार आहोत, त्यात मराठी संस्कृती कशी जपली जाते, विविध खेळ, वादन, असंख्य गोष्टी इथे आज आपण पाहणार आहोत। आणि या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अभिमानाने शहारे आल्याशिवाय अजिबात राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळचे वाजलेले आहे 7 आणि पाडवा म्हणल्यावर मस्त तयारी करून मी ट्रेनच्या प्रवासाने निघालेली आहे गिरगावला। आणि मी एकटीच नसून माझी मैत्रीणसुद्धा माझ्याबरोबर येत आहे आणि ट्रेनचा प्रवास करून फायनली गिरगावला मी पोचलेली आहे। आणि इथूनच शोभायात्रा सुरू होते आणि बरोबर 8 वाजता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता प्रचंड जनसमुदाय आहे आणि खूप प्रचंड लोकांनी इथे गर्दी केलेली आहे आणि भव्य अशी ही रांगोळी काढलेली आहे। किती सुंदर असे रंगसंगती, त्याचबरोबर रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्याचाही प्रयत्न केलेला आहे। कारण या वर्षीचं आकर्षण आहे की मराठी भाषेला नुकता जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर त्याची संकल्पना घेऊन मराठी भाषा जपण्याबद्दलचा संदेश यातून दिलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता भव्य अशी ही रांगोळी आहे आणि शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे। मातृभाषेला घालूया साद, माय मराठी अभिजात, अशा प्रकारची संकल्पना या वर्षीच्या शोभायात्रेची आहे। मुंबईमधली बरीचशी मंडळं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचा उत्साह आणि ही छोटी मुलगी बघा किती सुंदर अशी तयार होऊन आलेली आहे। अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटातली लोक इथे दिसतील। आणि आता या शोभायात्रेमध्ये सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होतात आणि समोर तुम्हाला कोण दिसतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारे खूप प्रकारचे रथ, त्याचबरोबर पारंपरिक ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या 2 मुली जात्यावर दळताना तुम्हाला दिसतील। गेली अनेक वर्ष गिरगावामध्ये पाडव्यानिमित्त शोभायात्रा निघते, पण प्रत्येक वर्ष हे वेगळंच असतं आणि प्रत्येक वर्षाचा उत्साह देखील तितकाच वाढत जातो। आता हे ढोल ताशा पथक आपलं सादरीकरण करत आहेत आणि उत्तम असं हे सादरीकरण आहे। आणि हे ऐकल्यानंतर आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर अभिमानाने अंगावर शहारे आल्याशिवाय राहणारच नाही। खूप वेगळंच असं वातावरण असतं आनंदाचं, त्याचबरोबर नवीन वर्षाचं जे काही स्वागत करतात ते उत्साहाने प्रत्येक मराठी माणूस हा त्याची मराठी अस्मिता जपताना तुम्हाला इथे दिसेल। उत्तम असं हे सादरीकरण करत आहे भगवे ध्वज घेऊन। पारंपरिक पद्धतीची वस्त्र, त्याचबरोबर पारंपरिक नृत्य, पारंपरिक गोष्टी, या सगळ्यांचा वारसा जपताना आजची तरुणाई, त्याचबरोबर जुनी लोक आणि येणारी पिढी हे जपताना आपल्याला इथं प्रत्यक्षात पाहायला मिळतं। अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। ढोल ताशाचा नाद हा कानावर आल्यानंतर पाय थिरकायला आपोआपच लागतात। आणि तुम्ही बघू शकता स्त्रियासुद्धा यामध्ये किती उत्साहाने सहभागी झालेल्या तुम्हाला दिसतील। त्यानंतर असे एकापाठोपाठ ह्या ज्या शोभायात्रेमध्ये काही रथ आणि मंडळं सामील झाली होती त्याच्यामध्ये ही वारकरी मंडळी तुम्हाला दिसतील। टाळ मृदुंगाच्या तालावर विठुरायाचा जय घोष करत, त्याचबरोबर डोक्यावर तुळस घेऊन या स्त्रिया ही वारकरी मंडळी आता पुढे निघाली आहे। एका पाठोपाठ शोभायात्रेमध्ये खूप सारे रथ तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर विठुराया आणि माऊलींचं दर्शनही तुम्हाला आता झालं असेल। आणि खरंच नयनरम्य हा सोहळा आहे। आता साक्षात घोड्यावर स्वार होऊन मल्हारीसुद्धा शोभायात्रेमध्ये जणू काही आलेले आहेत असं वाटतं। या मुलाने खूप सुंदर वेशभूषा केलेली होती। तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांनी बालशिवरायांचं रूप धारण केलेलं आहे। काय सुंदर सुंदर वेशभूषा या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा केलेल्या आहेत। तुम्ही या दोघांना बघा, काय मस्त ते दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्या दोघांचा उत्साहसुद्धा बघण्यासारखा होता। हा सुपरस्टार कोळी तर मला खूप जास्त आवडला। त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेत सुद्धा हा छोटा मुलगा खूप सुंदर दिसत होता। त्यानंतर पुढच्या रथामध्ये या साहसी खेळ मल्लखांब दाखवताना मुली तुम्हाला दिसतील। नुसतं मल्लखांब खेळत नाही तर नऊवारी घालून मल्लखांब खेळताना मी तरी पहिल्यांदा पाहिलं आणि त्यांचा उत्साह इतका दांडगा होता। त्यानंतर ढोल ताशांच्या तालावर त्यांनी संपूर्ण हा साहसी खेळ दाखवलेला होता।
मुली स्त्रिया किती कणखर असू शकतात, त्याचबरोबर साहसी सुद्धा असू शकतात, याचं अक्षरशः प्रदर्शन इथं सुरू आहे. खरंच या मुलींच्या साहसाला तोड नाही, कारण नऊवारी घालून सुद्धा हे साहसी खेळ ते किती सराईतपणे करताना तुम्हाला दिसतील. तुम्ही बघू शकता ही छोटी मुलगी त्या मल्लखांबाच्या अगदी टोकाला जाऊन पोचलेली आहे आणि ढोल तासांच्या तालावरती हा संपूर्ण खेळ इथे सुरू आहे. खरंच हे पाहिल्यानंतर अजूनसुद्धा आपली परंपरा जपतानाची ही पिढी पाहिल्यानंतर खरंच अभिमान वाटतो. त्याचबरोबर ठिकठिकाणी ह्या घोड्या तुम्हाला उभारलेल्या पाहायला मिळतील आणि यावर्षीचं शासनाचे सुद्धा रथ यात सहभागी होते. महाराणी ताराराणी त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित हे रथ इथे होते आणि घोड्यावर स्वार होऊन ही राणी तुम्ही पहा. त्यानंतर भगवे फेटे नऊवारी साडी घालून लेझिम खेळताना या स्त्रिया इतक्या उत्साही आणि एनर्जेटिक वाटत होत्या. या शोभायात्रेत सहभागी होण्याआधी यांनी किती प्रयत्न केले असेल आणि त्याचबरोबर किती सराव केला असेल हे आता त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर लक्षात येतं. खरंच शोभायात्रा पाहण्यासाठी गिरगावमध्ये एकदा तरी या आणि पुढच्या रथामध्ये आता भारताचं जे आपलं संविधान आहे त्याचा सुद्धा हा शोभारथ तुम्हाला पाहायला मिळेल. आज प्रत्येक स्त्री बघितल्यानंतर खूप सुंदर वाटत होती. पारंपरिक वेशभूषा करून उत्साहाने या शोभायात्रेत या स्त्रिया सामील झालेल्या होत्या. भगवे झेंडे पताका घेऊन ढोलताशाच्या तालावर त्यांचं नृत्य चालू होतं. त्याचबरोबर समाजाला संदेश देणारे काही असे पोस्टर घेऊन सुद्धा मुलं उभी होती. तुम्ही बघू शकता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केलेला हा उत्साह, जल्लोष, त्याचबरोबर आनंद. खरंच नयनरम्य हा सोहळा आहे. प्रत्येक जण आनंद घेत आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत करत आहे आणि त्याचबरोबर आपली मराठी अस्मिता, परंपरा, संस्कृती या सगळ्याचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं आणि ती म्हणजे गिरगावची शोभायात्रा. कोळी बांधवाच्या संस्कृतीचं दर्शन घडवताना हे संपूर्ण कुटुंब पहा उत्तम असं वेशभूषा केलेली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन इथे एका ठिकाणी घडतंय आणि या ढोल ताशा पद्धतांनी किती उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. मुंबईतील अनेक मंडळं या शोभायात्रेमध्ये सामील झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर हे वादन, ध्वजपथकांचं सादरीकरण, त्यांचा उत्साह, जल्लोष पाहण्यासाठी इथे असंख्य जनसमुदाय आलेला होता. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा इथे शोभायात्रा. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सुद्धा रथ शोभायात्रेत सामील होता.
शोभायात्रेतलं खरं आकर्षण म्हणजे दरवर्षी बुलेट घेऊन या बुलेट राणी स्वार झालेल्या असतात आणि या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या असतात। नऊवारी घालून बुलेट घेऊन या शोभायात्रेमध्ये या स्त्रिया सामील झालेल्या आहेत। प्रत्येक जण किती सुंदर दिसतीये तुम्ही बघा। मातृभाषेला घालूया साध माय मराठी अभिजात। मराठी भाषेबद्दल जो काही अभिमान आहे ते संपूर्ण शोभायात्रेमध्ये दाखवण्याचा यंदाच्या वर्षी प्रयत्न केलेला आहे आणि खरंच महाराष्ट्रातल्या स्त्रिया कुठेच मागे नाही किंवा कमी नाही। आता तुम्ही बघू शकता बुलेटवर स्वार झालेल्या या स्त्रिया तर सुंदर आहेतच, त्याचबरोबर पुरुषांनी सुद्धा पारंपरिक पद्धतीने खूप सुंदर वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये सामील झालेले पाहायला मिळाले। खरंच अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा, त्याचबरोबर मराठी असण्याचा आणि गिरगावमधल्या या शोभायात्रेमध्ये मराठी संस्कृतीचं संपूर्ण दर्शन खूप उत्तमरित्या पाहायला मिळालं। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर अभिमानाने कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र, जय शिवराय।